ग्रंथ शिवायण, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायण. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कट पाटील. वाचक हबप प्रभाकर दादा जाधव वांगी. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कट. संकल्पना हबप विनायक महाराज मार्कट. अध्याय 26. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वज्रमेठीत. ग्रंथ शिवायन अध्याय 26. श्री शिवाय नमः. मागिले अध्याय कथन झाले, मराठ्यांनी इंग्रज लुटिले. गिपर्ड यांचे बांधून आणले, शिवराया सामोरी पै. रुस्तोम जमानासी हरविले, मुलुखातील दुर्ग जिंतिले. प्रदेश सकळ घेत चालिले, आदिलशाही शहाचा. येरीकडे विजापुरात हाहाकार झाला बहुत. मराठे झाले उन्मत, सदा हरवीत आम्हासी. बडी बेगम साहेबीन, तियेसी आला क्रोध दारुण. कोण शिवाजी हा सैतान, आम्हा लागून रडवितो. रात्रंदिन युद्ध करीतो, आमुच्या सैन्यासी कतलितो. आमुचा मुलूक जिंकितो, कोण ऐसा काफिर हा. ऐसा विचार करून चिंताग्रस्त बेगम साहेबीन. विचारे मस्तक झाले शून्य, काही कळेना तियेसी. एके दिवशी हा शिवाजी, गादीच बळकाविल माझी. थोर तियेसी वाटे काळजी, आपुल्या सल्तनतीची. काय करावे शिवाजी लागून, की मस्तक घ्यावे फोडून. की मक्के लागी जाऊन, तिकडेचे मरावे. जो जो जातो सरदार, तो तो होये चक्काचूर. अथवा खावोनिया मार, पळोनिया येतसे. दरबारीचे सरदार क्रोधावले भयंकर. शिवाजीचा चक्काचूर कैशा परी करावा. शिवाजीसी करावे नेस्तनाभूत, शहाजीसी ऐसे वाटत. कैशा परी करावे मात, तेची कळत नसे पै. येरीकडे महाराज प्रताप तेजे तेजवापुंज. आदिलशहाचा खेचोनी साज, त्याचा प्रदेश घेताती. 3 सहस्र मराठे लष्कर, कोकण प्रांती नाचे दुर्धर. तळकोकळ प्रांत समग्र, स्वराज्यात आणिला. नेताजी पालकर तयाचा जबरदस्त मार. उत्तर कर्नाटकावर झेंडा रोविला रायाचा. गनिमाची सेना चौपट, मुठभरी मराठी सेना तिखट. म्लेच्छाचे करी तळपट, अति उद्भट पराक्रम. गोव्याचा पोर्तुगी फगीर फिरंगी, पत्र लिहितो जनरेला लागी. तो लिहित या प्रसंगी, ऐशा परी रायाचे. जुलुमे प्रजा त्रस्त जाहली,
सकळ बंड करोनी उठली, विजापूर बुडवायाली, प्रजा जाहली निर्भय. शिवाजी नामे बंडखोर, त्यांचा नेता सेवीर, असंख्य दुर्ग आणि परिसर आपुल्या ताब्यात घेतला. ऐसा शिवाजी प्रतापवंत, आदिलशाही घेईल ताब्यात. ऐशा परी पत्र लिहित पोर्तुगीज फिरंगी, मराठी वीरांची समे अस्मिता, शतकानुशतकांची निद्रावस्था. धडपडोनी उठिली आता, शिवराया करा कारणे. मराठ्याचा स्वाभिमान आजीवरी होता गहाण. शिवरायांनी चेतवून त्यासी पेटविला पै. महाराजांचा शरणोबत, नेताजी म्हणजे झंझावात. लुटकरी मनसोक्त आदिलशाही मुलखाची. कवटे बोरगाव मालगाव, कुंडल अंबाप घोगाव. सत्तिकी राड सांगली सर्व, माईल पारगाव सहित. ऐसा नेताजी झुंजत, सेवेची आला मिरजेत. भुईकोट दुर्ग जबरदस्त, मिरजेचा होता पै. दुर्गासी मातीची तटबंदी, 5 गज त्याची रुंदी. प्रवेशद्वार चिरे बंदी, वाट शेना मुंगीसी. ऐसा या अजिंक्य दुर्गाला, नेताजी वेडा देवनी बैसला. परिहाती येईना किल्ला, प्रयत्न केला बहुतची. शिवराय परनाल दुर्गावरी, तयासी हकीकत कळली सारी. दुर्ग घ्याव या मिरजेवरी, सेनापती बैसलासी. नेताजी ऐसा शूरवीर, मिरजेत बैसावा स्थिर. महाराजांसी हा विचार, योग्य काही वाटेना. यावरी शिवछत्रपती, सोय आले मिरजे प्रती. ए वेड्याची सूत्रे घेतली हाती, शिवरायांनी ते दवा. नेताजी केला मुक्त, तो जाये आदिलशाही प्रांतात. पुन्हा पुन्हा लुट करीत आदिलशाही मुलुकाची. गडासी कठोर वेढा देऊन, शिवराय पाहते निर्वाण. तव दोरोजी इंग्रज प्रकरण, घेऊन आला रायाकडे. जलचर हेनरी रेविक्टन, तयाचा मालक जप्त करून. गिफर्डयासी ठेविले कोंडून, खारे पाटण ग्रामासी. इंग्रज म्हणे द्या सोडून, येरू म्हणे रायासी पुसून. पुढील ठरवो वर्तमान, झाले कथन गताध्यासी. तो हा दोरोजी सरदार, एवोनिया राया समोर.
रायांसी सकळ समाचार निरोपित सर्वही जलचरासी कैद केले ऐकोनी राजे हसिनले दोरोजीने कार्य साधिले त्याचे केले कौतुक मिरजेच्या दुर्गावरे मराठ्यांचा वेडा जारे तव अवचित सत्वरी पत्र आले हेनरीचे जळचेर हेनरी रेविक्टन पत्राद्वारे करे भाषण म्हणजे जाहले ते कथन तुम्हा श्रुत असेल आम्ही दोरोजी दिले वचन तुम्हा साहे करीतो संपूर्ण तेची पुनरपीयेत कथन करीत असे तुम्हासे तुमच्या लोकांच्या कडून आम्हासी त्रास झाला दारुण परी आमुची ही अडचण तुम्ही जाणून घ्यावी अपजल खानाची गलबते दिदली असते तुम्हा ते तरी आदिलशाह आम्हा ते उकळोनी प्याला असता की याज करिता तुम्हासी न दिदले गलबतासी कारणे मराठ्यांनी आम्हासी बहु त्रास दिदला आमुचे वखार लुटून गिपरड यासी नेले धरून 25 दिवसापासून कैद करून ठेविले आम्हासी याचा खेद बहुत आम्हावरी बैसली दशेत यास्तव मनुष्य करोनी मुक्त माल परत करावा आमुचे सकळ जाहल्या प्राप्त आम्ही तुम्हासी करू मदत ऐसे पत्र वाचोनी समस्त शिवराये विचार करीतसे इंग्रजांनी सहाय्य करिता जंजिरा दुर्ग येईल जिंकिता सिद्धी पोट सूळ पुरता तेथून हाकिता येईल इंग्रजांचे लाभेल साह्य आशा करती शिवराये यास्तव घेतीला निर्णय इंग्रज सोडून देण्याचा गिपरड केला बंधमुक्त मालकही अर्पिला परत हेनरी उद्घटन स्वस्थ तया कारणे जाहला राया कारणे इंग्रज लुटले पुढे तयानी काय केले उपकार स्मरले के उलटले ते पुढे श्रवू कालांतरे आता पुढील कथानुसंधान राजे बैसले वेडा देवून आदिलशाह महादुर्जन रात्रंदिन चिंताक्रांत शिवाजी 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 एकची चिंता मन माझे कैसा गाडावा हा पाजे सहजासहजी हरेना घर घर फिरे विचार चक्र आता कोण धाडावा वीर शिवाजीचा सहाकार एकाएकी करील जितुके वीर आपण धाडिले तितुके मेले अथवा पळाले
आता धाडावे कवनाले हाची विचार अहोरात्री तव तयासी अकस्मात वीर आठवला अद्भुत सिद्धी जोहर जेवी दैते काळा कभिन्न दिपाड या सिद्धीची थोडी कथा सांगेन ऐका सावचिता सिद्धी कोण कोणा करिता येते मराया का आले आफ्रिका नामे एक खंड आशिया ऐसे असे प्रचंड तेथे निग्रो असती उदंड काळे तोंड तयाचे निग्रो शक्तिशाली अद्भुत काळे रेडे मदमस्त सिद्धी त्यातील एक जमात आली तेत भारते सिद्धी आले आफ्रिकेतून सिंधू सागर ओलांडून दर्या किनाऱ्यासी येऊन भूभागा घेऊन बैसले जंजिऱ्याच्या थोर दुर्गासी सिद्धी बैसले जेवे सेवसे अति त्रास देती मराठ्यासी काही गेले इतरत्र काही मोगले सेनेत गेले काही आदिलास मिळाले मलिक अंबरायसे झाले वजीर निजामशाहीचे ऐसाची एक सिद्धी यातील नाम से सिद्धी ही लाल रायांच्या फौजेत झाला दाखल हे आपण श्रवले से सिद्धी भयानक क्रूर सिद्धी पराक्रमी भयंकर मुस्लिम धर्मी सकळ वीर हिंदूंसी काफिर समजती ऐसाची म्लेच्छ सिद्धी जोहर काळा राक्षस विक्राळ थोर अत्यंत अनुभवी आणि शूर कर्तबगार भयानक सुरतेचा जहरी अर्क तो हा सिद्धी जोहर एक जेवी हळाहळविक जाळील देख स्वराज्यासी ऐशा सिद्धे ब्रह्मराक्षस आदिलशहाच्या आला मनात शिवरायावरी धाडून त्यास निपात तयाचा करावा बादशहाने तया लागी पत्र दिदले ते प्रसंगे आपण येवनी लागवेगी आम्हा लागी भेटावे आपण थोर सरदार आम्हासी भासली गरज फार शिवाजी नामे एक काफिर बहु शिरजोर जाहलासे तयाचे कराया निखंदान तुम्हीच सूरवीर भीषण तात्काळ स्वारीवरी जाऊन शिवाजीसी निर्दाळावे हे कार्य स्वीकारण्यासी तुम्ही यावे विजापुरासी बहुद्रव्ये सैन्य तुम्हासी येथोनी देऊ आम्ही पै ऐसे पत्र घेऊनिया ब्राह्मण काशी पंतराया कर्नुळास येवोनिया पत्र देत सिद्धीसे
पत्र वाचिताची सत्वर निघाला दैत्य सिद्धी जोहार सेना जेवी काळा समुद्र तया सवे निघाले रेड्या ऐसा एक एक काळा कुट दिसे सैनिक रक्तवर्णी जीवा देख लळलळेत मुखात बैदुला ऐसे डोळे विशाल काळे कुट दिसे बुबुळ गजा ऐसे दिसती केवळ मत्त प्रबळ अनिवार गजशुंडे ऐसे दंड हाती शस्त्रे दिसती प्रचंड कुरळे केस तंड वितंड ठोकीत दंड चालिले मुखाचे ओठ लिबलिबीत खालचा ओठ खाली लटकत मुखातून लाळा स्रवत निग्रो ओरडत निघाले जे का राक्षसाचे वर्णन ते निग्रोशी येते जुळून ऐसा सिद्धी महाभीषण दैत्य गरजून चालेला सिद्धी आला विजापुरात तळदिदला विस्तारित बादशासी जावनी भेटत सिद्धी जोहर ते दवा बादशाह शुप्र प्रसन्न की बात दिला सलाबत खान तयासी पुष्कळ गौरवून ताजिमत करीमत केलीसे शिवरायाचे सकळ वर्णन तयासी कथिले फिर फिरून शिवरायांचा निपात पूर्ण तुझ वाचून कोण करी गजायसा तू बलिष्ठ तुझे शौर्य असे उद्भट शिवाजीचे करसी पीठ ऐसा वरिष्ठ तो अससे ऐसे तयासी गौरवून त्यासी थोर दिदले भूषण शहाणे दैते आणिला शोधून रायावरी धाडला भीषण शिवाजीस टाकील मर्दून ऐसा विश्वास से पूर्ण बादशाच्या मनासी शिवराज्ये बुडविण्यासी प्रचंड तयारी केली ऐसी महाप्रचंड सरदारासी एकत्रित निले रुस्तुम जमान सादत खान सिद्धी मसऊद भाई खान पिडनायक बडे खान मुधोळ कर घोर पडे फाजल खान अपजल पुत्र अजूनी जिवंत असे आनन त्याच्या मनी क्रोध पार शिवरायाचा सेपे आपुला पिता याने वदिला सुड घ्यावयासी निघाला महाप्रचंड तळ पडला जोहराच्या फौजेचा 20,000 अश्वस्वार पायदळ 25,000 तुरंग उंट ऐसी अपार सामुग्री सागर जमविली ऐसा अद्भुत सेना सागर थरारिले विजापूर शहर आता शिवाजीचा संहार निश्चयसी होईल पूर्वीचा धरणी अनुभव तयारी करिता ती सर्व
अचाट सामग्री अभिनव जमा केली स्वारीसी तोपा सुदूर पल्लेदार वैरणीच्या गाड्या अपार वारणांची माला दूरवर पसरली असती पै तंबू राहुट्या श्यामियाना दारुगोळा शस्त्रास्त्रे नाना दाना गोटा आणि खजिना अपरंपार दिधला आणि एक डाव केला पत्रधाडी येले दिल्लीला विनंती केली बादशहाला स्वारीत आम्हाला सहाय्य व्हावे तुम्ही देखील दिल्लीवरून शिवाजीवरी या चालून काफिल नेस्तनाबूत करून दारुल सलाम साधावे महाराष्ट्री काफिर माझले तयासी पाहिजे कत्तलिले 45 सहस्र दिदले दाडोनिया शिवावरी ऐसा आशयाचे पत्र दिल्लीसी धाडियेले सत्वर त्याचा नक्कीत जा सविस्तर काळा तरी सांगेन अनेक एक केला डाव शृंगारपूरचे सूर्यराव पालवणीचे जशवंतराव तयासे पत्रे दिधली शिवाजीसी बुडविण्यास सहाय्य असावे सिद्धीस कोकण प्रांतीच कळास ऐशी फरमाने धाडिली शिवाजी व्हायलाच हवा खस्त ऐसा केला बंदोबस्त जोर सेना जबरदस्त शिवरायावरी निघाली सिद्धींचा काळा दैते सागर त्या सवे गोरे म्लेच्छ क्रूर ठोकीती आरोळ्या भयंकर तेने अंबर कोंदले रणवाद्यांचा दणदणाट अश्वउंटाचा थयथयाट दीन दीन गर्जती म्लेच्छ कंठ वीर उद्भट निघाले दुरोळा आसमंती उडाला सैन्यात कोलाळ जाहला हत्तीवरी आरढण निघाला सिद्धी जोहर ते धवा रणगाडे गजवोडीती चक्रे करा करा वाजती बैलगाड्यांसी वृषभ खेचिती ज्यात चारा भरलेला चैत्र शुद्ध प्रतिपदा स्वराज्यावरी चालली आपदा हिंदू राज्ये नसावे कदा असावी सदा म्लेच्छ शाही ऐसे मनी चिंतिती दुर्जन गरजत चालिले दिन दिन मिरजेची वाट धरून स्वराज्यावरी निघाले शिवराजे छत्रपती वेळा घालोनी मिरजे भोवती मिरज दुर्ग घ्यावया हस्ती जीवे प्राणे झुंजत तव वार्ताली श्रवणी 45 सहस्र प्रतना घेवनी सिद्धी जोहर पापखानी स्वराज्याकडे येतसे आदिलशाहीची फौज येणार शिवरायाची होते गोचर आता काय हा विचार शिवराय करीती पै
इतक्या विराट फौजेसी झुंज देणे उघड्यासी कारण होईल आत्मनाशासी शिवरायांनी जाणिले सिद्धी जोहर म्लेंच दारुण सेनेवरी पडेल तुटून ऐसा दीर्घ विचार करून वेडा उठविला मिरजेचा मग पर्णाल दुर्गावरी शिवसेना नेली सारी पर्णाल दुर्ग भक्कम भारी लढा सुरू ठेविन्या जोहर सेनेसी लढावया पर्णाल दुर्ग निवडी राया पन्हाळ्यावरी राहोनिया म्लेच्छ सेनेसी झुंजावे पन्हाळा दुर्ग अवघड स्थाने स्वराज्याची कड सिद्धीची सेना प्रचंड रोखोनी धरिता येईल रायगड प्रतापगड हेही दुर्ग महाप्रचंड परिम्लेच्छ सेनेची दाळ स्वराज्यावरी पडेल त्या सीमेवर म्लेच्छ सेना राखावी दुरी ऐसे मना माझी विचारी शिवराय ते दवा पर्णाल दुर्ग ही जहाल सिद्धी त्याची वेळा देईल कुटवरी तो बैसेल दुर्गासी वेडा देवनी वीर ते दासी पाल करतो दौडतसे बाहेर बाहेरुनी करील वार म्लेच्छ सेनेवरी पै आणि येईल प्रजन काळ 2-2 वर्ष होईल विक्राळ किती दिवस देवोनी तळ सिद्धी जोहर बैसेल या कारणे शिवरायांनी पर्णाल दुर्ग निवडोनी सकळ सेना सवे घेवनी पर्णाल दुर्गी राहिले अफजल खान वधापासून शिवराय राजगड सोडून बाहेरी होते कित्येक दिन दोरजी जाऊ पासुनी यशस्वी कराया राजकारण शिवराय झुंजारी माया बंधन कठोर करणिया मन रात्रंदिन झगडत थोर राष्ट्र कार्यासाठी व्हाव्या जीवलगांच्या ताटात तोटे प्राणायसी गोष्ट मोठी तोही शेवटी वेचावा ऐशिया गमे स्वराज्य निष्ठा राष्ट्र कार्याची प्रतिष्ठा कुणबी राज्य व्हावया बलिष्ठा निज निष्ठा तळमळत असो पर्णाल दुर्गावरी युद्धाची जयत तयारी मराठ्यांनी केली सारी शिवरायांच्या आज्ञेने दुर्ग प्रचंड बळकट तोफा लाविल्या चाट धान्य पाणी आटोकाट प्रयत्न करोनी ठेविले नेताजीशी दिली खबर स्वारी आटोपोनी समग्र लक्षोनी पर्णाल परिसर येथे येवोनी थांबावे सिद्धी येवोनी वेगेसी वेडा देईल पन्हाळ्यासी बाहेरुनी मारून त्यासी जर्जर करोनी सोडावे ऐसे करणी नियोजन दुर्गी बैसले जिजाऊ नंदन आरोळ्या ठोकीत दिन दिन सिद्धी दारून पातला करवीर पुर ओलांडून पर्णाल दुर्गासी लक्षुन चौताळात म्लेच्छ दुर्जन गरजत दिन दिन निघाले बेरी निशाने त्राटीत हिरवा ध्वज फडकावीत अंबरी दुरोळा उडवीत म्लेच्छ दैते पातले शिवराये पर्णाल दुर्गावरी जोहरासी खबर सारी त्यांसी धरावया भारी संधी चालून आली से दुर्गासी देवनी वेडा कोंडावा शिवाजी वीर गाडा
मग कोठे जाईल वेडा हाती येईल आपुल्या किती काळ लढेन वरुण समाप्त होईल अन्न वैरण तडफडेन नावाचून आणि शरण येईल जरी दुर्ग असे अजिंक्य तरी वेडा लावावा कडक सेना लावोनी सकळीक सेनापाश आवळावा समय आल्याही कठीण परी मागेन हटून वेडा द्यावा चिकाटीन शिवाजी कोंडून टाकावा शरण येत नाही जोवर तोवरी वेडा करावा उग्र ऐसा करोनिया निर्धार पायथ्यासी लोटला 45 सहस्र फौजेला वेड्याचा आदेश दिला वर्तुळाकृती घेराव केला मिलेच सेनेने दुर्गासी सिद्धी समउद सादत खान बाजी घोर पडे भाई खान यांनी वेडिले पश्चिमेकडून दक्षिणेकडून इतर अफजल खान बडे खान सिद्धी जोहर रुस्तुम जमान तिघे दैत्य पूर्वेकडून कर्नाल दुर्गासी लगटले पूर्वेसी आणि पश्चिमेसी मार्ग असती पै दुर्गासी उत्तर आणि दक्षिणेसी निज सैन्यासी ठेविले दुर्गासी पूर्ण आवळून जवळी येऊन लागे सैने माऱ्याच्या टप्प्यात येऊन मिलेच सैने विसावले शिवाजी राजे दुर्गावरून सेनेचे करीती निरीक्षण टप्प्यात आले दैत्य जन हे तयानी हेरिले इशारा करिताची तात्काळ दडाडिल्या तोपा प्रबळ येवनावरी अग्निगोळ वर्षू लागले ते दवा तुफान हळ कल्लोळ जाहला तेव्हा शत्रू भांबावला येवना माझी गोंधळ माजला एकची केला आक्रोश तोफांच्या तप्त गोळ्यामुळे सिद्धीची पृतना हाळे जीव घेऊन दूर पळे कित्येक त्यामुळे ठार झाले सुरक्षेची रेखा कोण त्या मागेच राहिले सैने सिद्धी जर चर पडून चिडून संतप्त जाहला विलक्षण चवताळला वेडा अधिक तीव्र केला सह्याद्रीचा शार्दूळ कोंडीला थोर गाला आलासे शिवरायांशी थोर चिंता पुढे कैसे करावे आता नाना कल्पनांनी माता बडकून उठे तयाचा मूळ निवाशांचे राज्य स्वतंत्र टिकून देती हरामखोर हे उपरे मिलेच वीर बोकांडी बैसले हिंदूंच्या मूळ निवासी लाचार झाले चिरकियांचे पाय चाटले त्यांचे गुलाम होऊन राहिले मूळ निवासी लाचार झाले परकीयांचे पाय चाटले त्यांचे गुलाम होऊन राहिले विरोध करीती आपणासे मुठभर मुसलमान सहस्र कोस दूर येऊन साम्राज्य करीती स्थापन आम्ही गुलाम तयाचे जळो जळो ऐशे जनन जळो ऐशे जिवंतपण याही पेक्षा बरे मरण गहान स्वाभिमान टाकेला मूळ निवाशांची भूमी किती आले पाप कर्मी भारत भूमी भोगती निर्ममी आम्ही गुलाम कायमचे मूळ निवासी भारतावर कितीतरी आले चोर भूमी भोगिली समग्र आम्ही गुलाम तयांचे
किती परकीय पातले आर्य आले सेकाले हुन आले कुशान आले गुलाम केले आम्हासे अरब आले पठाण आले तुर्क आले मोंगल आले सिद्धी आले हवसी आले गुलाम केले आम्हासी फ्रेंच आले डच आले पोर्तुगीज आले इंग्रज आले ज्यू यहुदी पारसी आले गुलाम केले आम्हासी राजकीय गुलामगिरी सांस्कृतिक गुलामगिरी वैचारिक गुलामगिरी गुलामगिरी मेंदूंची हिंदू आर्याचे गुलाम हिंदू मिलेचांचे गुलाम हिंदू फिरंग्याचे गुलाम हिंदू गुलाम इंग्रजांचे अरे अरे रे हिंदू जाती किती भोगीशील विपत्ती ऐसी खाता खाता माती किती काळ जगशील विचारांचा डोंब उसळला अतांग सागर डहुळला शिवराये पाहती वेड्याला मस्तक शून्य जाहले स्वस्ती श्री शिवरा शिवायन शिवकथाही विलक्षण शिवभक्त ऐसा सज्जन 26वाध्याय गोड हा श्री शिवार्पणमस्तु छत्रपती कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला